निसर्ग मित्रांनो आणि शेतकऱ्याला मानणाऱ्यांनो, हे बघा तुमच्यासाठी हा व्हिडिओ स्पेशल मी पाठवत आहे। शेती आणि शेतकरी याचं दर्शन आपल्याला दाखवणार आहे आणि शेतीमध्ये तांदूळ पीक हे मी तुम्हाला दाखवणार आहे। मित्रांनो बघा, हा तांदूळ भात म्हणतो ना आपण, हे भात शेती, छोटे छोटे शेत असतात आणि त्याच्यात हे पाणी त्यांच्यात मुरतं आणि बघा कसं पीक आहे, बघा मस्त आहे ना। आणि बघा हा रस्ता आहे, इथून आपण आलो आणि हा रस्ता, हे बघा या रस्त्याने आपण चाललो। हे बघा माझ्यावर कॅमेरा घेतो, हे बघा आपण चाललो, बघा हे हा रस्ता बघा कसा अवघड असतो। हे बघा इथं, हे बघा हे पाय ठेवायला त्याने लाकडाचं बनवलेलं आहे। हे बघा हे बांबूचं आहे, कारण हे बघा आपण आता पुढे जातोय। बघा मित्रांनो, आता मस्त तांदूळचं पीक तुम्हाला दाखवणार आहे। हे बघा सुपर, हे बघा त्यांना आता या तांदळाच्या लोंब असतात ना, ते बघा ते आलेले आहेत। खूप सुंदररित्या हे पीक आहे, वाह किती सुंदर आहे। हा आपण भात खातो, पण हे बघा तो असा पिकवला जातो। हे बघा असं त्याला एक एक ठिकाणी झुपक्या लावतात आणि ते वाढतं आणि मग आपल्याला भात तयार मिळतो। बघा हे बघा हे मिरच्या लाल मिरच्या असतात ना, फूल पण दिसतंय। हे बघा अनेक प्रकारचे हे झाड आहेत, फुलझाडं सुद्धा लावलेली आहेत। बघा इथं लय मस्त आहे। आता हा हे बघा पीक, बाबा हे बघा किती सुंदर पीक आहे, वा 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 छान। बघा आता हा मस्त गवताचा रस्ता आहे, बांध आहे, हा बांधावरून आपण चाललेलो आहे, छान वा वा। बघा हा इकडे जाणारा झोपडीकडे रस्ता आहे। शेतकऱ्याचे झोपडं म्हणजे एक महालच असतो समजा त्यांच्या मान्यानुसार, कारण त्यांना जे सुख इथं मिळतं ते खूप मोठं सुख असतं, त्याचं वर्णन करू शकत नाही आपण। बघा मित्रांनो, ठीक आहे, खूप सुंदर पक्षी सुद्धा येतात तिथं वेगवेगळ्या प्रकारचे। हे बघा हा किंगफिशर, वा वा क्या बात आहे। बघा त्याचा आवाज, अशा प्रकारे हे निसर्गरम्य वातावरण शेतीत असतं। चला तर मित्रांनो, आज शेतकरी दादा गणपतीच्या निमित्ताने घरी असणार, नाही तर आपण त्यांचं दर्शन सुद्धा तुम्हाला दिलं असतं, त्यांची भेट करून दिली असती। तर बघूया दुसऱ्या व्हिडिओला जरूर त्यांची भेट मी करून देणार। आपल्याला आज शेतीचं दर्शन मिळालं, तांदळाचं पीक बघायला मिळालं, ओके, पक्षी मिळाले। चला ओके, धन्यवाद मित्रांनो। चला